दिनांक 3 मे रोजी आदिवासी साहित्य परिषदेचे भव्य आयोजन यवतमाळ येथे करण्यात आलेले आहे. आदिवासी साहित्य परिषद रविवारी दिनांक 3 मे 2026 ला यवतमाळ येथे आयोजित केली आहे. ही परिषद सेंट्रल सेलिब्रेशन हॉल, मेडिकल चौक, यवतमाळ येथे होत आहे. समाजातील वेदना, दुःख, दारिद्र्य, अन्याय, अत्याचार याचा वाचा फोडण्याचे काम साहित्य करत असते. सोबतच मानव समाजातील संस्कृती जतन करण्याचं काम सुद्धा साहित्य करत असते. मानवी समाजामध्ये दिवसेंदिवस वाचन प्रक्रिया कमी होत आहे. मागील इतिहास वाचल्याशिवाय पुढील इतिहास घडविता येत नाही. म्हणूनच वाचन प्रक्रिया, वाचन संस्कृती गतिमान करण्यासाठी या नवोदित आदिवासी साहित्य परिषदेचे प्रामुख्याने आयोजन करण्यात येत आहे. 4 सत्रात ही परिषद होत असून उद्घाटन सत्रात संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर तुकाराम रोंगटे, पुणे विद्यापीठ यांचे प्रामुख्याने भाषण होणार आहे. या साहित्य परिषदेत संमेलनाचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर संजय लोहकरे यांचे हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून यशोदाताई आत्राम, ज्येष्ठ साहित्यिक, तथा बाळकृष्ण गेडा, ज्येष्ठ साहित्यिक राजभाऊ मडावी, उपशिक्षण अधिकारी डॉक्टर अरविंद पुडमेते, वैद्यकीय अधिकारी पैकुजी आत्राम, आदिवासी सेवक शंकरराव मडावी, वनैतिक अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. नमस्कार, मी रामचंद्र आत्राम, नवोदित आदिवासी साहित्य परिषदेचा यवतमाळ जिल्ह्याचा सचिव म्हणून काम करतो. येत्या 3 मे 2026 रोजी सेंट्रल सेलिब्रेशन हॉल यवतमाळ येथे 4थी नवोदित आदिवासी साहित्य परिषद होत आहे. या साहित्य परिषदेमध्ये विशेष बाब म्हणजे डॉक्टर तुकाराम रोंगटे सर, डॉक्टर चिंतामण धिंगडे सर जे आदिवासी साहित्याचे अभ्यासक आहेत, डॉक्टर संजय लोहकरे सर, ही सर्व मान्यवर मंडळी असणार आहे. यामध्ये 3 सत्र होणार आहेत. पहिल्या सत्रामध्ये उद्घाटन असेल, दुसऱ्या सत्रामध्ये मान्यवरांचा परिसंवाद असेल आणि तिसऱ्या सत्रामध्ये आमंत्रित तसेच निमंत्रितांचं काव्यसंमेलन असेल. असं हे 3 सत्राची एकूण परिषद होणार आहे. या परिषदेमध्ये विविध ठराव घेतले जातील जे शासनाकडे पाठवले जातील. तेव्हा सर्व आदिवासी समाज बांधव तसेच सर्व साहित्यप्रेमी नागरिकांना मी विनंती करतो की त्यांनी या साहित्य परिषदेचा लाभ घ्यावा आणि साहित्यातले विचार सर्वदूर पोहोचवण्याकरिता मदत करावी ही विनंती. धन्यवाद.